नमस्कार मित्रांनो, मी प्रवासी विशाल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आता मी आहे मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, मी आहे खेतवाडीला। ठीक आहे, खेतवाडीला आलोय। आता मुंबईचे जेवढे पण आपले आई माऊलीचे विसर्जन आहेत ते कव्हर करायला। हे बघा, माझ्या मागेच मूर्ती आहे ही बघा। आवाजाला इग्नोर करू नका, आज आपला सण आहे। हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू। माझे जेवढे सबस्क्रायबर आहे त्या सर्वांना माझ्याकडनं हॅपी दसरा। आणि आज आई माऊलीचं विसर्जन पण आहे मित्रांनो। आज आपण विसर्जन कव्हर करायला आलोय। आता थोड्या वेळात तुम्हाला मुंबईचे प्रसिद्ध मंडळ आणि सर्वात उंच उंच मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो। कुठे जाऊ नका, आपल्या आज ब्लॉग मध्ये टिकून राहा। थोड्याच वेळात मी पुन्हा भेटतो। चला, आजचा प्रवास आपण सुरू करूया।
मित्रांनो, माझ्यासमोर आता तुम्ही जी मूर्ती बघताय ती वाळकेश्वरची आई आहे. तिचं पण विसर्जन आता थोड्या वेळात होईल. आता इथे लाईनीत मूर्त्या आल्या आहेत बघा इथे, आणि सर्वात पहिले ह्याच मूर्त्या आल्या आहेत विसर्जनासाठी. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. आमची पण सेवा आहे ना? हा, घेतली, तुमची पण घेतली. आमच्या फोटो आहे ना? हा, हे घ्या, तुम्ही पण आले, हे घ्या. बाळगोपाळ गाजवा चालचे अध्यक्ष आहे. अच्छा, हे बघा, हे बाळगोपाळ चाळचे अध्यक्ष आहे आणि ही यांची मूर्ती आहे, यांच्या मंडळाची मूर्ती आहे. तर थोड्याच वेळात तिला मूर्तीत ठेवून त्या मूर्तीचं सुंदर प्रकारे विसर्जन केलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. बोलो श्री अंबे माता की जय. जय भवानी, जय भवानी, जय अंबे. बोलो श्री अंबे माता की मित्रांनो, माझ्यासमोर आता तुम्ही जी मूर्ती बघताय ती फॅशन स्ट्रीट मार्केटची मूर्ती आहे. फॅशन स्ट्रीट तर तुम्हाला माहीतच असेल, चर्चगेट स्टेशन पासून खूप जवळ आहे. तिकडची मूर्ती आहे ही बघा, त्यांची आत्ताच जस्ट आरती झाली आहे. हे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांची मूर्ती आहे ती. मित्रांनो, माझ्यासमोर आता तुम्ही जी मूर्ती बघताय जय भवानी सेवा मंडळाची मूर्ती आहे. इथं गिरगावलाच बसते, इथं समोरच आहे. आता थोड्या वेळात हिचं पण विसर्जन होऊन जाईल मित्रांनो. मूर्ती बघू शकता तुम्ही. मित्रांनो, माझ्या समोर आता तुम्ही जी मूर्ती बघताय ती नेपेन्सी रोडची आई माऊली आहे, तरुण मित्र मंडळ. पाठी पडेल. जय भवानी, जय भवानी, बोलो भवानी माता की मित्रांनो, माझ्या समोर आता तुम्ही जी मूर्ती बघताय ती सीपी टँकची आई भवानी आहे. बघू शकता तुम्ही, खूप उंच मूर्ती आहे मित्रांनो. जशा कलकत्त्यामध्ये मूर्ती बसवल्या जातात ना उंच उंच, तशी मूर्ती आहे ही. मित्रांनो, हे नाव तर तुम्ही बघताच आहे ना. आता तुम्हाला मी ट्रक दाखवतो. ट्रक बघा केवढा सुंदर प्रकारे सजवलेला आहे. ट्रक वरती फक्त फुलेच फुले आहेत, सुंदर फुलांनी सजवलेलं आहे बघा. आणि आतमध्ये मूर्ती बसली आहे, आई माऊलीची मूर्ती आतमध्ये बसली आहे. बघू शकता एवढा सुंदर प्रकारे ट्रकला सजवलेलं आहे फुलांनी. अत्तर रोडची आई चिंचपोकळी स्टेशनवर एकदम जवळ आहे, हे वॉक इन डिस्टन्स वरती आहे. ट्रक बघू शकता केवढा मस्त सजवलेला आहे फुलांनी. थोड्याच वेळात आईचं पण विसर्जन होईल समुद्रामध्ये. माझ्या समोर आता जी मूर्ती आहे ना
त्या मूर्तीसाठी मी सकाळी आलोय 4 वाजता, म्हणजे दुपारी 4 वाजता आलोय. सकाळपासून इथंच आहे, त्या मंडळासोबतच आहे. आता मूर्ती जस्ट इथे बीचवरती अराईव्ह झाली आहे. तुम्हाला आता मी कॅमेरा फ्लिप करून मूर्ती दाखवतो मित्रांनो. ह्या मूर्तीसाठी मी स्पेशल आलोय. मुंबईतली सर्वात सुंदर मूर्ती, उंच मूर्ती आहे. ह्या मूर्तीसाठीच मी इथं आलोय मित्रांनो. आता तुम्हाला मूर्ती दाखवतो मी, कॅमेरा फ्लिप करतो मी. ही बघा, खेतवाडीची आई. ही संध्याकाळपासून या मंडळासोबतच आहे. सर्वात युनिक मूर्ती आहे मित्रांनो, सर्वात युनिक मूर्ती. मूर्तीला खेचून घेऊन चालले, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मंडळाचे कार्यकर्ता मूर्तीला खेचून घेऊन चालले विसर्जनासाठी. मूर्ती बघा मित्रांनो, केवढी सुंदर मूर्ती आहे. आईची साडी बघा, साधी सिंपल. आईचा रुद्र अवतार बघा मित्रांनो. मूर्ती चाललोय मित्रांनो समुद्रामध्ये. आता तिला ट्रॉलीवर ठेवेल, ट्रॉलीवरती तिचं समुद्रात विसर्जन होईल मित्रांनो. मूर्ती बघा मित्रांनो, खेतवाडीची आई, 12वी गल्ली. अरुण दत्ते साहेबांची त्यांच्या टीमला त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो. बघा मूर्ती बघा, अरुण दत्ते साहेबांनी सर्वात बॅलन्सिंग मूर्ती बनवली, जशी गणपती बाप्पाची बनवली. खेतवाडी तर तुम्हाला माहितच आहे, प्रसिद्ध आहे उंच मूर्त्या बनवण्यामध्ये. आणि तिकडचे मंडळ सुद्धा. सर्वात बॅलन्सिंग मूर्ती आहे मित्रांनो. अरुण दत्ते साहेब आणि त्यांची टीम, त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे परेल वर्कशॉप मध्ये. जीवन सुख सार तुझ्या